मित्रांनो, स्वराज्यातील सर्व छत्रपतींची कारकीर्द आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले होते. छत्रपतींनी निर्माण केलेली ही गादी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष लढवली होती. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत पराक्रमाने स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले आणि स्वराज्याचा दक्षिणेमध्ये विस्तार देखील केला. मात्र 2 मार्च 1700 रोजी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी काळाने राजाराम महाराजांवरही घाला घातला. छत्रपती राजाराम महाराजांनंतर छत्रपतींच्या घराण्यामध्ये असणाऱ्या 3 पुरुषांपैकी वडील वारस शंभूपुत्र शाहू हे मोगलांच्या कैदेत होते, तर राजाराम पुत्र शिवाजीराजे आणि संभाजीराजे हे अज्ञान होते. त्यामुळे महाराणी ताराराणींनी राजा कर्ण यांना छत्रपतींच्या गादीवर बसवल्याची नोंद देखील इतिहास सांगतो. राजा कर्ण हे राजाराम महाराजांचे नाटकशाळा पुत्र होते, परंतु त्यांचा 2 आठवड्यातच मृत्यू झाला. अशा परिस्थितीमध्ये राज्य लढवायचे तर राज्याला राजा हवाच या न्याय हेतूने शिवस्नुषा महाराणी ताराराणींनी शिवाजीराजे यांना सिंहासनारूढ करून युद्धाची सूत्रे, स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. औरंगजेबाच्या 5 लाख सेना सागराशी तब्बल 7 वर्ष यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र गिळायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या या महाराणीने याच महाराष्ट्रामध्ये बांधले. 20 फेब्रुवारी 1707 रोजी या पापी औरंग्याचा मृत्यू झाला व मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. मात्र हार पत्करतील ते मुघल कसले. औरंगजेबाचा मुलगा आजमशाह याने मराठ्यांमध्ये दुफळी माजावी या हेतूने 1 मे 1707 रोजी शंभूपुत्र शाहू यांना कैदमुक्त केले. दक्षिणेमध्ये येऊन त्यांनी छत्रपती पदावर हक्क सांगितला, मात्र ताराराणींनी तो अमान्य केला. परंतु कित्येक बडे सरदार शाहूंना सामील झाले. परिणामी वारसा हक्काच्या वादातून महाराणी ताराबाई व शाहू यांच्यामध्ये ऑक्टोबर 1707 रोजी खेडजवळ युद्ध झाले. युद्ध सुरू असतानाच सेनापती धनाजी जाधव अचानक शाहूंना सामील झाल्याने महाराणी ताराराणींचा पराभव झाला व त्यांनी पन्हाळगडावर आश्रय घेतला. पुढे 1710 साली पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून करवीर म्हणजे कोल्हापूर राज्याची स्थापना महाराणी ताराराणींनी केल्याचे जाहीर केले. दरम्यान 1708 साली शाहू महाराजांनी देखील स्वतःच राज्याभिषेक करून घेऊन साताऱ्यास राजधानी घोषित केली होती आणि यामुळे स्वराज्याचे विभाजन होऊन छत्रपतींची करवीर म्हणजे कोल्हापूर व सातारा गादी अस्तित्वात आली. पुढे राजाराम महाराजांचे दुसरे पुत्र महाराणी राजसबाई यांचे पुत्र संभाजीराजे यांनी शिवाजीराजेंना पदच्युत करून स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे हे शूर व लष्करामध्ये प्रिय होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध मोहिमा उघडल्या. शाहूंच्या प्रदेशावर हल्ले करू लागले. त्यामुळे शाहू महाराजांनी संभाजीराजेंविरुद्ध युद्ध पुकारले. संभाजीराजे व शाहू महाराज यांच्यामध्ये 1730 साली वारणेकाठी युद्ध झाले व या युद्धामध्ये संभाजीराजेंचा पराभव झाला. एवढ्यावर शाहूंचे समाधान झाले नाही. त्यांनी विशाळगड ताब्यात घेतला व संभाजीराजेंच्या प्रदेशावर हल्ले चढवले. संभाजीराजांच्या प्रमुख सेनानींना कैदेत टाकले. त्यामुळे संभाजीराजेंनी शाहूंकडे तहाची बोलणी सुरू केली. दोन्ही बाजूंच्या प्रमुख व्यक्तींनी वाटाघाटी केल्या व तहाचा दिवस ठरवला. राजबंधूंच्या भेटीसाठी जाखीनवाडीचे मैदान निवडण्यात आले. कोल्हापूरहून संभाजीराजेंनी प्रयाण केले तर साताऱ्याहून शाहू महाराज संभाजीराजेंच्या स्वागतासाठी जाखीनवाडीस आले. भेटीच्या दिवशी जाखीनवाडी व वाठारपर्यंत 2 लाख लोक उपस्थित होते. दिनांक 27 फेब्रुवारी 1731 रोजी संभाजीराजे व शाहू महाराजांची भेट झाली. संभाजीराजांनी शाहूराजांच्या पायावर मस्तक ठेवले. महाराजांनी राजेंना उठवून
आलिंगन दिले, तोफांची सरबत्ती झाली. शाहू महाराजांसोबत संभाजीराजे साताऱ्यामध्ये आले. अदालत राजवाड्यामध्ये संभाजीराजांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 2 महिन्याच्या मुक्कामात संभाजीराजांना अनेक सरदारांनी शाही मेजवान्या व नजराणे अर्पण केले. शाहू महाराजांनी शेकडो हत्ती, घोडे, जडावाचा खंजीर, पोशाख व रोख 2 लाख रुपये संभाजीराजांना भेट दिले. शाहू महाराज व संभाजीराजे यांच्यामध्ये दिनांक 13 एप्रिल 1731 रोजी तह झाला आणि याच तहाला वारणेचा तह म्हणून ओळखला जातो. या तहाच्या अटी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. छत्रपती शाहू महाराजांची कारकीर्द 1749 पर्यंत चालली. 1749 रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने छत्रपती शाहू महाराजांना पुत्र झाला नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी त्यांचा नातू रामराजे यांना साताऱ्याच्या गादीवर बसवले. हे छत्रपती रामराजे 9 डिसेंबर 1777 रोजी मरण पावले. छत्रपती रामराजे यांना सुद्धा पुत्र नव्हता. त्यामुळे त्यांनी मृत्यूपूर्वी वावी येथील विठोजी भोसले यांच्या शाखेतील त्र्यंबकराजे यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजी यांना 15 सप्टेंबर 1777 रोजी विधीपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नाव धाकटे शाहूराजे ठेवले आणि तेच पुढे सातारा गादीचे 11 डिसेंबर 1778 मध्ये छत्रपती झाले. त्यांचा पुढे 4 मे 1808 मध्ये मृत्यू झाला. धाकटे छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर त्यांचा पुत्र प्रतापसिंह हे छत्रपती झाले. छत्रपती प्रतापसिंह राजे यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. त्यांच्यानंतर साताऱ्याच्या गादीवर त्यांचे भाऊ शहाजीराजे उर्फ अप्पासाहेब हे छत्रपती झाले. त्यांच्या मृत्यूनंतर भोसले घराण्यास औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी प्रतापसिंह व शहाजी यांच्या दत्तकाला नामंजुरी देऊन 1849 मध्ये सातारा संस्थान खालसा केले. सध्याचे उदयनराजे भोसले हे सातारा गादीचे वारस आहेत. आता आपण वळूया कोल्हापूर गादीकडे. छत्रपती राजाराम महाराज यांचा 1700 साली मृत्यू झाला. त्यानंतर महाराणी ताराराणी यांचे पुत्र छत्रपती शिवाजी हे 1712 पर्यंत छत्रपती होते. त्यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांना महाराणी राजसबाई यांच्यापासून झालेले पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे गादीवर बसले. याबद्दल आपण अगोदर चर्चा केलेलीच आहे. छत्रपती संभाजीराजे यांचे 7 लग्ने करून देखील त्यांना औरस संतती लाभली नाही. म्हणून खानोलकरांकडील एका मुलाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एका राणीच्या मांडीवर दत्तक दिले. ते म्हणजे दुसरे शिवाजी. ते 51 वर्षे छत्रपती राहिले. त्यांनी कोल्हापूरची गादी 1762 ते 1813 पर्यंत चालवली. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी व छत्रपती शहाजी अशा 2 भावांच्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या कारकिर्द झाल्या. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला व दुसरे छत्रपती शहाजी महाराज यांचे पुत्र तिसरे शिवाजी यांनी 1838 ते 1866 पर्यंत कोल्हापूर गादीचे राज्य चालवले. छत्रपती तिसरे शिवाजी यांना औरसपुत्र नसल्यामुळे त्यांनी पाटणकर घराण्याचे एक पुत्र दत्तक घेतले. ते म्हणजे छत्रपती राजाराम राजे. त्यांची युरोप यात्रा खूप गाजली होती. युरोपमधून परत येताना इटलीमधील फ्लॉरेन्स शहरामध्ये ते मरण पावले. 1870 मध्ये ते मरण पावले. त्यांची छत्री आज देखील इटलीच्या त्या शहरामध्ये आहे. छत्रपती राजाराम महाराजांना सुद्धा पुत्र नव्हता. म्हणून सावर्डेकर घराण्यातला मुलगा दत्तक घेण्यात आला. ते म्हणजे चौथे शिवाजी. त्यांनी 1871 ते 83 या दरम्यान कोल्हापूरची गादी चालवली. यांचा अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये कारावासातील निगृण छळामुळे अत्यंत दुःखद अंत झाला. त्यांच्यानंतर कागलकर घाटके घराण्यातला दत्तक मुलगा गादीवर आला. त्यांचे नाव छत्रपती शाहू महाराज. यांनाच आपण राजश्री शाहू महाराज म्हणतो. यांची कारकीर्द 1884 ते 1922 पर्यंत गाजली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूरचे महत्त्व खूप वाढले. राज्याची प्रगती झपाट्याने झाली. ब्रिटिशांची मर्जी या छत्रपतींवर अधिक बसली. त्यांची कारकीर्द 3 टप्प्याहून थोडी अधिक काळ झाली. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज हे
1922 ते 1940 पर्यंत म्हणजे 18 वर्ष छत्रपती होते. 1 फेब्रुवारी 1949 रोजी मुंबई राज्यातर्फे बागखेर यांनी कोल्हापूरचा कारभार आपल्या हाती घेतला. तेव्हापासून कोल्हापूर हा महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा म्हणून